मित्रांनो, रात्रीचे 8 वाजलेत आणि आपण आलोय चढणीचे खेकडे पकडायला. तर या वर्षीचा पहिलाच चढणीचा खेकडा आहे. तर आपण ना फिमेल खेकडे पकडत नाही, मुळात त्यांना त्यांच्या पद्धतीने पिल्लं सोडायला द्यायची. कुठे पळतो बबन्या? हा बघा, अजून एक सापडला. पिशवीत टाकूया ह्याला आपण. तर आपण ना आता रिटर्न आलो, इकडून बघून गेलो. हा काय, तर आता परत एक खेकडा इथे मोठा आलाय रस्त्यात, दाखवतो तुम्हाला. या नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, रात्रीचे 8 वाजलेत आणि आपण आलोय चढणीचे खेकडे पकडायला. तर मगाशी ना साधारण 4-4:30 वाजल्यापासून पाऊस पडत होता, म्हणजे साधारण अर्धा तास चांगला पडला एकदम. त्याच्यानंतर मग बारीक बारीक पडतोय. तरी पण बोललो चला फेरी मारून येऊया सड्यावरून, बघूया खेकडे चढले काय. तर विषय काय माहिती, आता जरा लेट झाला आहे ना, सो जे फिमेल खेकडे असतात पिल्लावाले ते लवकर चढतात पटकन. मेल खेकडा एवढा लगेच चढणार नाही पहिल्याच पावसात लगेच. तरी पण बोलो फेरफटका मारून येऊया मजाकमध्ये. सोबत कविता आहे, आपली कोणीच गँग इकडे नाही आहे सध्या, बाहेर गेली आहे सगळी. त्याच्यामुळे कविता आणि मी चाललो आहे खेकडे पकडायला. बघूया किती भेटतात. आधी सड्यावर फेरी मारूया, त्याच्यानंतर मग व्हाळात पण फेरी मारूया. चला, जास्त खेकडे काय दिसणार नाही तुम्हाला या व्हिडिओमध्ये कदाचित. तर अजून व्हिडिओ पेंडिंग असतील. हा असाच उद्घाटनाचा व्हिडिओ आहे. चला, तर इकडे कविता आहे. पाऊस साधारण गेला आहे, पण केव्हाही येऊ शकतो. एक छत्री आणली आहे फक्त. आणि आवाज बघा बेडक्यांचा किती आहे, नुसता डराव आवाज. बघूया आता खेकडे सापडतात काही. पाणी जास्त नाही ना फुगलं अजून, ते बघूया. कसं माहिती आहे, एखादा खेकडा दिसू शकतो मित्रांनो. खेकडे अजून चढले नसणार, लगेचच एवढे खेकडे चढत नाहीत इकडे. बघूया तरी पण असं शोधायचं खेकडा ना. आताचा खेकडा तुम्हाला असा बाहेर वाटेत चलत पण दिसू शकतो, किंवा असा जर चढून जास्त वेळ झाला तर असा तलावात अशा असतो. हे बघा, अशावाल्या पिल्लं सोडायला. आणि पिल्लावाले खेकडे आपण मुळात पकडत नाही, तर ते सोडूनच देणार दिसला तर. फक्त आपण मजाकमध्ये वरती आलो आहे. अजून चढले नाहीत वाटतं. तर इकडे नाक्यातला तळा आहे ना, तर खालून खेकडे चढले ना, तर पहिला आधी ह्या तळ्यात आधी खेकडा असतो. खेकडे बघणारे मॅडम, हा बघ खेकडा चढला. पहिला खेकडा चढला. पिल्लावाली आहे ही बघा. पहिलीच कुर्ली खाते काय नाही काय. हा बघ, ते मोठा खेकडा आहे. चावशिरे सडेरा खेकडा आहे हा बघा. आणि ही बघा किती पिल्लं आहेत, मोठी झाली पिल्लं. तर या वर्षीचा पहिलाच चढणीचा खेकडा आहे. तर आपण ना फिमेल खेकडे पकडत नाही, मुळात त्यांना त्यांच्या पद्धतीने पिल्लं सोडायला द्यायची. कारण आपण बरेच खेकडे पकडतो, एवढं तर आपण करूच शकतो. फिमेल खेकडा पकडायचा नाही, पिल्लं जर सोडून झालेलं असेल ना तर पकडायचं. किती पिल्लं असतात बघा एका खेकड्याच्या पोटामध्ये. तर ह्याला सकाळी बघितलात ना, पिल्लं सोडलेली असतील सगळी ह्या तळीमध्ये. तर सोडून देऊया त्याला. जा, पहिला खेकडा पकडला. अजून चढले नाहीत, एक चुकून आला होता. चल तरी बघूया. वरती कुठे बघणार अजून सड्यावर. एक काम करूया, व्हाळात जाऊन बघूया चल. आणि पलीकडच्या हवं तर सड्यावर नंतर जाऊ. एक सड्यावरचा भेटला ना आपण, पकडला ना, आता व्हाळात बघूया. तर साधारण अर्धा तास अजून पाऊस पडतो ना, आता मस्त खेकडे चढले असते. हे कसे माहिती आहे, एखादा चुकून खेकडा चढला असेल तर व्हाळात, आता जर पाणी जर वाढलं असेल ना, साधारण पाणी सुटलं असेल तर व्हाळात खेकडे भारी भेटतील. तरी पण आता लगेचच नाही सापडणार. जर पाणी वाढलं ना तर उद्या मस्त खेकडे भेटतील व्हाळात. तर ह्यांचा विषय सांगतो तुम्हाला. हे सडेरे खेकडे हे पाऊसभर ना वरती सड्यावरती असतात. पूर्ण पहिला पाऊस पडला की हे सड्यावरती चढतात, आणि पाऊस संपला की व्हाळात जातात. आणि व्हाळाच्या कडेला राहतात ते बिळं पाडून पूर्ण उन्हाळा. आणि त्याच्यानंतर पाऊस पडला ना की परत वरती येतात. तर तुम्हाला रस्त्याने पण खेकडा दिसू शकतो. आता जर पाऊस बारीक पडत असेल ना तर रस्त्याने पण खेकडे भेटतात बरेच. पण बारीक पडत राहिला पाहिजे पाऊस. आता पाऊस गेला आहे, घडघडतोय मध्येच, आवाज पण येतोय. आणि हे बघा, बघितलात कसला लखलकाट झाला, सुसाटमध्ये लखलकाट झाला. पहिल्या पावसात जेव्हा रात्रीचं बाहेर पडताना तेव्हा जरा सांभाळून फिरायचं. सरपटणारी जनावर अशी फिरत असतात, इकडे तिकडे बाहेर पडतात पावसामुळे, किंवा विंचू वगैरे पण बाहेर पडतात. त्याच्यामुळे थोडंसं लक्ष पायाखाली द्यायचं. खेकड्यांकडे कमीच द्यायचं थोडंसं, पण पायाखाली जरा जास्तच लक्ष द्यायचं. हा इन्स्ट्रक्शन व्हिडिओ असणार आहे काय कविता?
तर इकडे बघताय, हा बघा खेकडा अजून एक सापडलाय, हा वरती जातो या सड्यावरती. हा बघा, हा दुसरावाला खेकडा आहे, पिल्ल आहे ती बघा. हा पिल्ल सोडायला चाललाय सड्यावरती. जा, डिस्टर्ब नाही करत, जा तू जा. हे बघा, बोललो ना तुम्हाला रस्त्याने पण खेकडे सापडतील. हा बघा, हा एक खेकडा आहे, हा पिल्लावाला नाही आहे. हा बघा, हा घेऊया आपण ना. ओ छोटा आहे थोडासा, घेऊया की नको, छोटासा आहे. हा बघा, हा पण फिमेल खेकडा आहे पण छोटा आहे, गेल्या वर्षीचा आहे. तर टाकूया याला पिशवीत सध्या तरी, नंतरचा विषय नंतर बघू. रस्त्याने सापडतात, बघितलं, चढतायत वरती. मला वाटतं रस्त्याने बघत जायला लागणार खेकडे. रस्त्याने वरती येत आहेत वाटेने. जे मोठे मोठे आवाज येतात ना ते ह्या बेडकाचे असतात. छोटासा बेडूक पण आवाज मोठा. तर इकडे बघता, हा बघा एक रस्त्याने खेकडा चाललाय, छोटूसा आहे. हा बघा, छोटू भाऊ चाललाय सड्यावरती. त्याला जाऊ देत सड्यावरती, असले छोटे नाही आपण घेत. इथे अजून पुढे असेल दाखवते, ह्या वाटेत ना खेकडे असतात. इथे पुढे जर पाणी असेल ना तर इथे एकतरी खेकडा असेल बघा. हे बघा, दोन खेकडे, बघ, हे बघ 3. हा बघ, हा एक खेकडा आहे, इथे एक खेकडा आहे आणि इथे एक खेकडा. हे 2 चांगले आहेत, ह्याला घेऊया. त्याला नको, तो छोटा आहे, ह्याला घेऊया. हा बघा, चामट्याला खातोय, मेल खेकडा आहे. आईला इथला पळाला ना राव, मोठी साईज होती चांगली. तो बघ कुठे गेला, कुठे पळतो बबन्या. हा बघा, अजून एक सापडला, पिशवीत टाकूया ह्याला पण. रस्त्याने खेकडे आहेत, म्हणजे खेकडे चढायला लागले बघा मित्रांनो, मस्तपैकी. टाकलं पिशवीत, पुढे अजून आहे रस्त्याने जोडायला. शोधतो पुढे. हा बघ एक, पकडले खेकडे. हा बघ, मस्त आहे. तुला बोललो ना इथे खेकडे असतात रस्त्यात. आताच कविताला बोललो ना, इकडे घेऊन आलो. हा पण पिल्लावाला नाही खेकडा. हा बघा, मेल खेकडा आहे, मेल खेकडा. तर पाऊसच तसा पडला. टाकतो पिशवीत. चला आ जाओ बॉस, रस्त्याने खेकडे पकडूया, आ जाओ बॉस. हा बघ एक. हा रे, पकड चामट्याला खातोय आईला. हे बघा, सड्यावरती खेकडे असे हे होतात लगेच पाऊस पडला की. आता मला वाटतं रस्त्याने आधी पुढे जाऊया ना, भेटतील रस्त्याने अजून. ये मग व्हाळ्यात जाऊया. हा, नंतर व्हाळ्यात जाऊया. सड्यावरचे खेकडे पटकन चढायला लागले. आता इकडे पाणी नाही, जरा पुढे भेटतात, त्या मळीवर भेटतात. दाखवते, पाणी पाहिजे, जिथे साठलेलं पाणी असतं ना तिथे थांबतात ते. अजून पुढे पाणी साचतं तिथे दाखवतो तुम्हाला. हमखास 2-3 खेकडे सापडतात बघा. पण थोडे पुढे जायला लागेल, परत आपल्याला रिटर्न यायचं आहे परत. तर इकडे मित्रांनो आहे ना, इकडे दाखवतो, इथे 1-2 तरी खेकडे हमखास सापडणार. इथे पाणी साचलेलं असतं ना त्याच्यामध्ये. हा बघा, ह्याच्यामध्ये एक आहे पण छोटा आहे, तर त्याला सोडून देऊया. एवढा छोटा नकोय आपल्याला. काळा कासव पण आहे बघ, ट्रॉक करणारा काळा कासव. पुढे दाखवून ह्याच्यात असू शकतो खेकडा, ह्याच्यात नाही. हा बाबा एक आता छोटा आहे. आपण दिसला, हा बघा छोटा आहे, सोडू त्याला पण आपण सोडतो. जर दुसरे कोण आले तर ह्याला पण सोडूनच देऊया. एकदम पण छोटा नाही, पण चांगली साईज आहे. कसं माहिती आहे तुम्हाला, गमत सांगतो. हे जे मीडियम साईजचे खेकडे आहेत ना, हे पटापट चढतात वरती सड्यावरती. आणि दुसरी गोष्ट, पिल्लावाले खेकडे. जे मोठे मेल खेकडे आहेत ना, ते लगेचच चढत नाही वरती, त्याच्यामुळे ते कमी भेटतात. आता उद्या वगैरे जोरात परत पाऊस पडला ना तर ते चढतात नंतर. हे छोटे ना कुर्ले लगेच चढूक लागतात, आणि पिल्लावाले कुर्ले लगेच चढूक लागतात. तर हे का सोडून देऊया एक आपण. तुका जाऊचं तेव्हा सड्यावर जा. तर बस झाला मित्रांनो, नाही तर घरी जाऊ होतात. रिटर्न आलेलो आम्ही. चला आता परत तिकडे जायचं आहे. मला वाटतं कविता आज दमणार आहे कुर्ले पकडून, फिरून मागून माझ्या. तर आपण ना आता रिटर्न आलो, इकडून बघून गेलो. हा काय, तर आता परत एक खेकडा इथे मोठा आलाय रस्त्यात, दाखवतो तुम्हाला. या, हा बघा, परत वरती आला खेकडा. हा बघा, हा मगाशी खेकडा नव्हता, हा कुठेतरी इकडे तिकडे होता. आणि तो आता ना पाणी कुठे दिसलं ना असं वरती येऊन साधारण, मग त्याच्यामध्ये थांबतात थोडा वेळ. त्याच्यानंतर मग कल्टी मारतात. हे सगळे खेकडे ना सकाळी तुम्हाला सड्यावर भेटले असते, ते आपण रस्त्यात पकडतोय. टाकूया पिशवीत, चांगली साईज होती. आ जाऊ बस.
तर इकडे आलोय व्हाळात. तिकडे मया आपला खेकडे पकडतो या व्हाळात. हे किती पकडलं दाखव तरी. बरेच पकडला ना वाटतं मयाने कोण आहे? पप्पा मयाचा. हां हे बघा हे व्हाळ हे सडेरेच आहेत बहुतेक ना. हे हां मस्त मेल खेकडे आहेत, चांगले आहेत. पाणीला व्हाळाक बघतो तरी आधी. खैसून आलात? होय. तर इकडे बघता हे बघा हे व्हाळात आहे ना पाणी पूर्णपणे आटलं होतं. हा बघा इथे एक खेकडा आहे. हा बघा हे असे खेकडे बाहेर पडतात. मग हा इकडे बघताय व्हाळातला खेकडा. हा बघा हा एवढा दिसला ना तरी हा अडल्ट खेकडा आहे. ही जात थोडीशी वेगळी येते व्हाळातल्या खेकड्यांची. आणि दुसरी येते ना ती खूप मोठी होते. ही एवढी मोठी नाही होत. मस्त आहे. हा बघा खेकडा बिळातून बाहेर येऊन बघतोय. आणि इकडे कसं माहिती अजून पाणी नाही साचलं आहे व्हाळाला, त्याच्यामुळे इकडचे खेकडे बाहेर नाही पडणार. जिथे जिथे पाणी साचलं ना तिथले खेकडे बाहेर पडतील फक्त. आता परत दुसऱ्या साड्यावरती आलो पलीकडच्या. तर इकडे थोडंसं फिरूया आणि मग घरी जाऊया. तर इकडे बघूया. हा बघ हा बघा सगळे सोडून दिल्यावर मला वाटत नाही तुम्हाला काय खेकडे भेटतील. हा बघा छोटा आहे. असले आपण घेतो छोटे बिटे. त्याला सोडून देऊया. दाखवतो परत त्याला सोडून देऊया. मोठा खेकडा पकडायचा. हा बघ असला पकडायचा. हा बघ पिल्लावाला खेकडा बघ एवढा चालतोय दिसला. हा बघ याला दाखव. त्याला आपण पकडूयाच नको मुळात, फक्त दाखव. हा बघा पिल्लावाला खेकडा आहे. पिल्लं सोडायला आलाय वरती सड्यावरती. जाऊ देत त्याला. हा बघा असले खेकडे पण असतात. ह्या खेकड्यांपासून सावध राहायचं. विंचू आहे, इंगळी आहे, इंगळी. हा बघा इकडे केवढा खेकडा अजून चलतोय. पिल्लावालाच आहे खेकडा, पिल्लावालाच आहे. तो जाऊ देत पिल्लं सोडायला. कुठे? इकडे काय बघा छोटू. इकडे आहे बघा. हा पण पिल्लावाला खेकडा आहे. आहेत ना पिल्लं? काय माहित दिसत नाही. नाही आहेत वाटतं. नाही आहेत. नाही काय थांब बघूया. पिल्लावाला खेकडा ना लगेच कळतो तो बघ. असं पकडायचं नाही. तर हे जेवढे खेकडे सोडतोय ना मी, हे सकाळी गायब होऊ शकतात. कोणतरी खेकड्याला आला तर. तरी पण जाऊ दे, तोपर्यंत ते आरामात पिल्लं सोडतील सकाळपर्यंत. तर इकडे बघताय हा ना मेल खेकडा आहे. हा बघा हा कलरवरूनच कळतोय हा मेल खेकडा आहे. हा बघा मोठा खेकडा आहे. म्हणजे मला वाटतं आपण पकडले ना त्याच्यात हा सगळ्यात मोठा खेकडा आहे ना. मेल आहे मेल. टाकला पिशवीत. मेल गेला पिशवीत. चला पिल्लावाले खेकडे बघ कसे रस्त्यात झोपलेत. हा बघ त्याला ना मोठे तळी सोडूया. चला बिचारायला. हे असे राहतात ना मग पिल्लं निघून जातात त्यांची. ह्याला ना तळी सोडूया मोठा, म्हणजे ते पिल्लं सोडेल तिथे. म्हणजे आपल्याला गरवून खेकडा पण सापडेल नंतर. जाऊ द्यायला सोडून देऊया. पाऊस गेलाय पण ढग गडगडत आहेत आणि एकदम सुसाट असं पाणी नाही साड्यावर अजून पण खेकडे खूप चढले ना. तर बरेच खेकडे तुम्हाला बघायला मिळाले असतील. ह्या इथे वरती आल्याच्या नंतर बरेच खेकडे चढलेत. आता आपण जिथे जातोय ना गडग्याच्या कोपऱ्यात, तिथे खेकडे बघायला मिळतील. कारण तिथे ना वरून पाणी खालती जातं व्हाळाकडे, त्याच्यामुळे तिकडे खेकडे पटापट चढतात. खेकडा सर्चिंग चालू आहे. चढणीचे खेकडे साड्यावरचे. गवत पण खूप आहे अजून साड्यावरती. त्याच्यामध्ये खेकडा आला काय? नाही आला अजून. सकाळी हळूहळू येतात वरती. इकडे गवत वगैरे आहे. सो सांभाळून जायचं. इथे कोपऱ्यात पुढे ना गडग्याची इथे बघतो बघूया आणि कल्टी मारूया. तिथे हमखास 2-4 खेकडे बघायला मिळणारच. पाणी खूप गार आहे. पावसाचं पाणी आहे ना, खूप गार पाणी आहे. हा बघा हा पहिलाच खेकडा दिसला बघा. मोठा आहे पण पिल्लावाला आहे. सो त्याला डिस्टर्ब करूया नको, तो राहू दे तिथेच.
एक खेकडा तर दिसला. हां होय. हे बघा इकडे पाणी येतं ना, असं पाणी वाहत असलं ना तर तिकडे खेकडे असतातच असतात. हा बघ किती आहे केवढा. हा बघा कलर बघा त्याचा कसा काळा काळा झाला आहे. हा पण पिल्लावालाच आहे. त्याला सोडून देऊया. 10-15 तरी आपण सोडून दिले ना पिल्लावाले. जातोच पण बघ केवढा आहे. पिल्लावाला आहे. हा बघा साईज बघा काय मस्त मोठी साईज आहे एकदम भारी. चल खाली चल. कोण? हां हा चांगला आहे. हा बघा पकड 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 बघूया कशी पकडतेस इकडे. पकडायचं डायरेक्ट त्याला. हां पकड. दोन्ही डेंगे लॉक करायचे. वैसा चाव सकता है भी तो. हा छोटा खेकडा आहे साधारण. हा बघा पण चांगली साईज आहे. मेल खेकडा. असले खेकडे रशाक चालतात आपल्याक. पिशवीत टाकूया जरा. हा बघ केवढा आहे. दिसला दिसला काय? हा काय? हा बा बघ मेल खेकडा आहे. मेल आहे तो वाटतं ना. हा पकड ना. मेल आहे काय बघा. तो मेलच असावा असं मला तरी वाटतं. मेल आहे मेल आहे. डेंग्यावरूनच कळतंय. टॉर्च पाण्यात ठेवू नकोस फक्त. खेकडे पकडण्याची ट्रेनिंग दिली आहे. मेल खेकडा आहे ना. मेल खेकडा आहे मोठावाला मस्तच. टाकूया पिशवीत. थांबा. पहिलाच खेकडा पकडला वाटतं आजचा. होय नाही 2. दुसरा टाकूया त्याला पिशवीत. तर हा इकडे अजून सापडला बघा एक. पकडला कविताने मस्त. हा बघा मेल खेकडा. टॉर्च दाखवा इकडे. हा बघा मस्त सापडला मेल खेकडा परत एकदा. असली हवी भेटू. हा बघा अजून एक इकडे आहे पण छोटा आहे. कविताला दिसला आहे. राहू दे त्याला जाग्यावरच. तर आज ना सड्यावरचा सगळ्यात छोटा खेकडा दिसला आहे बघा. गेल्या वर्षीचा खेकडा आहे तो पण सगळ्यात छोटा आहे. हो बघा पण गेल्या वर्षीचा आहे. नाही तर गेल्या वर्षीचे खेकडे मोठे झाले याच्यापेक्षा. जे आपण छोटे सोडून दिले ना ते गेल्या वर्षीचे खेकडे. सोडून दे त्याला जाऊ देत. तर हा बघा हा छोटा खेकडा आहे तिथे. राहू दे त्याला नको पकडूस. छोटा आहे. तर चला मित्रांनो सड्यावरचे खेकडे पकडून झालेत. खेकडे पकडले कमी आणि सोडून दिलेत जास्त. पिल्लावाले खेकडे आपण अजिबात पकडले नाहीत. खूप खेकडे पिल्लावाले होते मोठे मोठे ते पकडले नाही आपण. मेल खेकडे किंवा जे छोटे फिमेल होते ना मीडियम साईजचे जे विदाऊट पिल्लाचे होते ते घेतले. तर पावसाने खूप मेहरबानी केली. पाऊसच आला नाही. गडगडत आहे मध्ये मध्ये बारीक इशारा देतोय. त्याच्यामुळे घरी पटापट कल्टी मारूया जाताना. आता तर घरी गेल्यावरती तुम्हाला खेकडे दाखवतो. जास्त नाही साधारण मला वाटतं 7-8 खेकडे मीडियम साईजचे पकडलेत फक्त. आपण जस्ट मजा म्हणून आलेलो. फक्त चढणीच्या खेकड्याची मजा घ्यायची. व्हाळात आपण जाऊया मोठे खेकडे पकडायला पण जरा वेळ आहे. तर आज खास कविता आली होती. मला वाटतं गेल्या वर्षी आलेलीस तू खेकडे पकडायला. हां पहिल्याच वर्षी मीच लग्न झालं तेव्हा पहिल्याच वर्षी खेकडे पकडायला आलेली. 1-2दा होय ना. व्हाळात टॉर्च पण बुडवली होती. मला आठवतं चांगलं. व्हाळात टॉर्च पण बुडवली होती पूर्ण. कसं वाटलं? भारी एकदम मस्त. खेकडे भेटले पण आणि जास्तीत जास्त आम्ही सोडूनच दिले कारण का त्याच्यात खूप सारी पिल्लं होती आणि पिल्लावाले खेकडे खूप सारे म्हणजे आम्ही पकडले त्याच्या डबलने आम्ही सोडून दिले खेकडे मोठे मोठे ते पण. आणि मिळाले खूप तरी बरेचसे मिळाले. 8-10 तरी मिळाले. आपल्याला रश्याला बस होतील. उगाच तरी जास्त नेऊन काही फायदा नाही. चला तर इकडे बघता हे बघा एवढेच खेकडे फक्त आपण घेऊन आलो. एक चांगल्या साईजचे आणि बिना पिल्लाचे खेकडे. तरी नाही म्हटलं तरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 खेकडे आहेत. 11. तर मला वाटलं होतं एवढे खेकडे सापडणार नाही म्हणजे दिसणार पण नाही. सड्यावरती एवढे चढले नसतील पण उशीर झाला ना सो भरपूर खेकडे चढलेत. आता मला वाटतं आता उद्या साधारण जर पाऊस पडला ना तर बाकीचे राहिलेले वगैरे ना खेकडे सगळे चढतील सड्यावरती परत. आणि व्हाळात खेकडे अजून भेटतील 2 दिवसाने पाऊस जर पडला तर. उद्या साधारण पाणी सुटेल व्हाळाला त्याच्यानंतर मग व्हाळात खेकडे मस्त सापडतील मोठे मोठे. कारण मोठे खेकडे ना सुक्याला राहतात बिळात. त्याच्यामुळे ते लगेचच बाहेर पडत नाही. जोपर्यंत बिळावरती पाणी येत नाही ना तोपर्यंत बाहेर पडत नाही अजिबात. तर मोठे मोठे खेकडे तसे राहतात. आणि हे खेकडे आता सड्यावरती आले ना हे उद्या तळीतून इकडे तिकडे पिल्लं सोडली की नंतर ते एकतर गाडग्यात राहतात किंवा मग बिळातून राहतात सड्यावरच्या. ते मग आपण नंतर गरवून पकडतो ना सुकी मच्छी वगैरे लावून. तर आता पावसाळ्याचे व्हिडिओ भन्नाड येतच राहतील. तर हा व्हिडिओ तर इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.